हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2026साठी मागील वर्षीचा म्हणजेच MPSC कंबाईन 2025चा गणित आणि बुद्धिमत्तेचा पेपर पाहणार आहोत। MPSC कंबाईन ग्रुप सी मधील गणित आणि बुद्धिमत्ता हा पोर्शन बघणार आहोत, ठीक आहे। आणि क्वेश्चन फास्टमध्ये कसे लवकरात लवकर सॉल्व करायचे ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहोत, ठीक आहे। चला पेपर सॉल्विंगला आपण सुरुवात करू। 2025चा पेपर होता आता हा आला, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 81 बघा। मुंबई आणि गोवा या स्थानांमधील अंतर 540 किमी आहे। एक मुंबई आहे, इथे लिहितो, एक मुंबई आणि दुसरं गोवा आहे। दोघांमधील अंतर आहे 540 किमी, ठीक आहे। दोन रेल्वे गाड्या 7:30 वाजता एकाच वेळी दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात। दोन रेल्वे गाड्या एकाच वेळी म्हणजे 7:30 वाजता एकाच टाईमला दोन्ही रेल्वे गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने निघतात। याचा अर्थ काय होते, एक गाडी तुमची इथून निघेल तर दुसरी गाडी तुमची इथून निघेल, ठीक आहे। परस्पर विरुद्ध दिशेने म्हणजे त्याचा अर्थ असा होता, ठीक आहे। त्यांचा वेग अनुक्रमे 60 किमी आणि 70 किमी आहे। 60 किमी आणि 75 किमी, 60 आणि 75 किमी, ठीक आहे। हिचा 60 किमी पर आवर वेग आहे, हिचा 75 किमी पर आवर वेग आहे, ठीक आहे। तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील, तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील म्हणजेच काय, तर ही गाडी मुंबई किंवा ही गोव्याची गाडी, दोन्ही गाड्या एकमेकांपासून म्हणजे आपापल्या बसस्टॉपवरून सुटल्यानंतर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील या टाईमला त्या भेटतील। आणि हाच टाईम तुम्हाला काढायचा आहे, किती वेळानंतर भेटतील, किती वाजता भेटतील हे तुम्हाला काढायचं आहे। तर सोपं मित्रांनो, एक घिसपिठं सूत्र आहे, वेळ इज इक्वल टू, त्यांना असंच म्हणायचं आहे ना का, या टाईमला जेव्हा एकमेकांना भेटतील तेव्हा किती वाजलेले असतील, किती वेळानंतर भेटेल, असंच तुम्हाला वेळ काढायचा आहे। वेळ इज इक्वल टू एक सूत्र आहे, अंतर अपॉन वेग, ठीक आहे। आता परस्पर विरुद्ध दिशा आहे म्हणून वेगांची बेरीज होऊन जाईल 60 + 75, 60 + 75 5 5 13 135, ठीक आहे। वेग तुमचा 135 होऊन जाईल आणि अंतर आहे तुमचं 540 किमी, ठीक आहे। 5 4 9 4 5 9, 9नी भाग जाते, 9 1 9 9 4 13 9 5 5 9 6 54 15 1 15 15 4 60। 4 तासानंतर त्या भेटेल। सुरुवातीला 7:30ला निघल्या होत्या, 7:30 + 4 तास, 7 4 11 11:30ला त्या भेटेल, ठीक आहे। 11:30, ऑप्शन नंबर 4 11:30ला त्या गाड्या एकमेकांना भेटेल। नेक्स्ट, एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो। थोडा तर मी इथे करतो। एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो। काही नाही, टेन्शन घ्यायचं नाही। छापील किमतीवर 25% सूट देत आहे। जर एक छापील किंमत आपण 100% मांडली तर त्याच्यावर 25% सूट देत आहे, म्हणजेच 25%नं कमीने विकत आहे। 100मधून 25 काढून घ्या, ती वस्तू ती छापील किमतीच्या तुलनेत 75%ला विकत आहे, ओके। चला, तरीही त्यास 15% नफा होतो। तरीही याचा अर्थ तो बरोबर, ठीक आहे। तरीही म्हणजे बरोबर चिन्ह द्या, तरीही त्यास 15% नफा होतो। आता मित्रांनो, 15% नफा कशावर होतो नेमका ते सांगतो मित्रांनो। नेहमी नफा हा तुमच्या खरेदी किमतीवर होतो, म्हणून खरेदी किमतीवर नफा 15% होता आहे। नफा होणे म्हणजेच काय, तर खरेदी किंमत स्वतःमध्येच एक 100% राहते, त्यापेक्षा 15%नी जास्तला ती विकली जात आहे, म्हणजे किती, तर 115%ला ती वस्तू झाली, ठीक आहे। चला, खरेदी किमतीच्या 115% त्याला भेटले म्हणजे 15% नफा झाला। कपाटाची छापील किंमत 23,000 असेल। छापील किंमत त्यांनी प्रॉपर्ली दिली आहे म्हणून छापील किंमत काढा, डायरेक्ट 23,000 लिहा। 23,000 असेल तर खरेदी किंमत किती, तुम्हाला ही खरेदी किंमत काढायची आहे। 100 कटले 100 कटले, ठीक आहे। 5नी माग जाते, 5 1 5 2 5 5 25, इथं 15 आले, 5 2 10 5 3 15 23, ठीक आहे। 23 कटले 15वर 3 शून्य, आणखी कुठं आहे का, काहीच नाही, ठीक आहे। 15वर 3 शून्य बरोबर खरेदी किंमत, कुठे 15वर 3 शून्य, ऑप्शन नंबर 3 तुमचा आन्सर आहे, ओके। 83 नंबरचा क्वेश्चन, खाली स्तंभलेखावरून वर्षे 1976 ते
वर्ष 1976 ते 1980पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले. 1976 पासून 80पर्यंत किती टक्क्यांनी कमी झाले ते बघायचं आहे. 1976 हे वर्ष आहे, 1980 हे वर्ष आहे. 1976ला 3000 उत्पादन होतं, आता 500 आहे. कितीनं कमी झालं? 3000 - 500 किती? 2500. या दरम्यान 3000पासून कितीनं कमी झालं? तर 2500 कमी झालं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, 2500 कमी झालं. कोणाच्या तुलनेत? 1976च्या तुलनेत, म्हणजेच या 3000च्या तुलनेत. लक्षात ठेवा, सूत्र काय म्हणते? कमी झालेलं उत्पादन अपॉन मूळ उत्पादन गुणिले 100. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 1 शून्य कटला, 1 शून्य कटला. ठीक आहे, 35 आणि हे सॉरी इथे 35 नाही, 3000 आहे फक्त. 1 2 3, 1 2 शून्य कटले, 3 शून्य कटले, 1 2 3 शून्य कटले. 250 भागिले 3, 3 3 8 24, हातचा 1, 3 त्रिक 9, 83 पॉईंट समथिंग. ऑप्शनमध्ये काय पाहून द्या फक्त, 75 80 83 वाला एकच ऑप्शन. ठीक आहे, हे 83 पॉईंट समथिंग वाला एकच ऑप्शन आहे तुमचं, हे आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 84. अरे हां, एका चौरसाची बाजू 25% वाढली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? काही टेन्शन घ्यायचं नाही. बाजू जर 25% वाढली तर म्हणजेच काय, तर एक चौरसाची बाजू पहिले 100 होती, ओल्ड न्यू 100 होती, तिचं क्षेत्रफळ काढा फक्त. क्षेत्रफळ कसं कळते? बाजू गुणला बाजू, ए गुणला ए, एचा वर्ग, ए गुणिला ए, एचा बरोबर वर्ग, हे झालं तुमचं क्षेत्रफळ. ओके, चला, एक बाजू गुणला दुसरी बाजू इज इक्वल टू क्षेत्रफळ तुमचं एवढं निघत आहे. ओके, 2 0 4 0. ओके, चला, नवीन केसमध्ये काय म्हणताय? बाजू 25% वाढवली, एक 100च्या 25% वाढवून द्या, 125. ठीक आहे, गुणला 125. हे पुन्हा क्षेत्रफळ इज इक्वल टू ए गुणिला ए इज इक्वल टू एचा वर्ग. किती होत आहे? 125चा वर्ग करून घ्या, 125 गुणला 125, 125 गुणला 125. बस झालं. आत्ता मित्रांनो सेम याच्याचमध्ये, सेम ह्याच्यामध्ये तुम्ही भागाकार वगैरे गुणाकार वगैरे करू शकता, करून घ्या. त्यामध्ये हे काढू शकता, काय म्हणते बा, भाग देऊ शकता. मी म्हणतो 25ने भाग देतो, याला 25 मागितलं 25 राहते, याला 25 मागितलं 25 राहते. ठीक आहे, याला 25ने भागा, 25 चौक 100, याला 25ने भागा, 25 चौक 100, 4 चौक 16, हे इथं 16, इथे किती झाले? 125 का? एक मिनटं, काही चुकत आहे का? 25 25 5 125. अच्छा, 25ने भागितलं, इथं फक्त 5 राहते, इथं 25ने भागितलं तर 5 राहते, 5 5 25. ओके, पहा, मूळ क्षेत्रफळ तुमचं 16 होतं, आता झालं 25. वाढलं किती? 16हून वाढलं किती? ओके, 9. हेच तुमचं आन्सर आहे. चार चौक 16, 25. हे जास्त हे होत आहे का? बरं, याला दुसऱ्या पण सॉल्व करता येते. हे सॉल्व करून घ्या. किती होतं तर 25 मुलांना किती येते? 25 चौक 100, 800, 225 भागिले 4, 4 5 20, 21 22, 4 6 24, 56 पॉईंट समथिंग. ओके, चला, 56 पॉईंट समथिंग. आणि ज्यांना कोणाला नसेल समजलं तर काही नाही टेन्शन घ्यायचं. अशी कोणतीही संख्या घ्या, अशी कोणतीही संख्या घ्या, ओल्ड आणि न्यूवालं कोणतीही संख्या, न्यू अशी कोणतीही संख्या ज्याच्या न्यूमध्ये तुम्हाला 25%नी वाढवता येईल. मी जर 10 घेतो म्हटलं, इथं 12.5 घेता येईल. पण क्षेत्रफळ काढताना त्यांचा वर्ग करताना 12.5चा वर्ग हार्ड होणार, म्हणून इथं 20 घ्या आणि इथे किती 25, कारण की 20च्या आणखी 25% वाढवले तर किती होते? 125 केलं तर 25 5 25 चौक 4 5 5 5 25 25 होते. ठीक आहे, बरोबर. चला, इथे 20 चौरसाची बाजू पण 20 घेतली, त्याला 25% वाढवून 25 झाली नवीन बाजू. ओके, चला, आता क्षेत्रफळ इज इक्वल टू
20 गुणला 20, 20चा वर्ग 400 होईल आणि क्षेत्रफळ इज इक्वल टू 25 गुणला 25, 625 होईल. ओके. पहा हे ओल्ड क्षेत्रफळ होतं, हे न्यू क्षेत्रफळ होतं. ओल्ड क्षेत्रफळ एवढं होतं, त्या तुलनेत न्यू क्षेत्रफळ किती वाढलं, 400 वरून तुमचे 625 झाले, 500 600 म्हणजे 225. ठीक आहे, वाढलं. तर क्षेत्रफळामध्ये काय बदल होईल ते सांगतो ना. पहिले क्षेत्रफळ 400 होतं, आता न्यू क्षेत्रफळ 225 वाढलं. 100च्या तुलनेत 100 कटले 100 कटले. ठीक आहे, आलं. 225 भागिले 4, 4 5 20 आणि 2 22, 4 6 24 पॉईंट समथिंग 56 पॉईंट समथिंग. ओके. चला, या पद्धतीने तुम्हाला इथे काढावं लागेल. ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझे मराठी ॲस्पिरंट हे मराठी ॲस्पिरंट या ॲपवर जाऊन माझे गणित आणि बुद्धिमत्ताचे क्लास जॉईन करू शकता अतिशय माफक दरामध्ये. क्लासेसची लिंक किंवा माझ्या ॲपची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. ओके. नेक्स्ट 85 नंबरचा क्वेश्चन. सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम 3 वर्षात जेवढी रुपये होती, आधी 5,000 रुपये रक्कम होती, 3 वर्षामध्ये ती 5600 झाली, 5,600 झाली. ओके. जर व्याजदरात 3% वाढ केली, ओके, व्याजदरात जर प्लस मी 3% एक्स्ट्रा वाढवली असते व्याजदरामध्ये, तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होईल, मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होईल. फर्स्ट सिनेरिओ 5,000 रुपये आहे, 3 वर्षानंतर 5600 झाला, 5,600 झाले. ओके. जर व्याजदरात आणखी 3% ॲड झाले असते तर रक्कम किती झाली होती. एवढी तुम्हाला तर भेटणच, एवढी तुम्हाला जो जुना व्याजदर होता त्यामुळे म्हणजे त्या व्याजदराच्या भरोश्यावर तुम्हाला एवढे पैसे भेटणच, प्लस 3% एक्स्ट्रा भेटन प्रत्येक इयरला, 3 9% एक्स्ट्रा भेटन 3 वर्षाला. ठीक आहे, 9% एक्स्ट्रा भेटन. तर हे 9% कोणाचे, मूळ रक्कमचे. काढून घ्या. 5 9 450 का. ठीक आहे, बस 450 रुपये एक्स्ट्रा भेटेल. 5600मध्ये 450 ॲड करून टाका. 6 10 0 हातचा 1 6 60 50. हे ऑप्शन नंबर 4. ओके. नेक्स्ट हे 86 शेवटी करू, थोडं हार्ड राहते ते. हार्डवाले गणित एकदम शेवटी करायचे. एका संख्येची 4 पंचमास, एक संख्या आहे तिची 4 पंचमास म्हणजे काय होते, 4/5. एक्सच्या 4/5 त्याच संख्येच्या 60%पेक्षा 10ने जास्त असल्यास त्याच संख्येच्या म्हणजे बरोबर चिन्ह कोणाच्या, एक्सच्याच, हो त्याच संख्येच्या 60%पेक्षा 10ने जास्त. 60% म्हणजे तुमचं हे असं चिन्ह होते. ठीक आहे, 60/100 होते, प्लस 10 असं. ठीक आहे, जास्त असल्यास ती संख्या कोणती, ती संख्या म्हणजे एक्स ही संख्या कोणती. काही टेन्शन घ्यायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. 1 0 1 0 काटा, 6 4 दे 3, 10 4 दे 5. मी असं म्हणू का. ठीक आहे, 4x/5 5 आहे, 4x/5 हे प्लस इथं आहे ना, म्हणून 3x/5 इकडं मायनसमध्ये होऊन जाईल. ठीक आहे, 3x/5 इज इक्वल टू 10. आणखी काय निघते, 4x मधून 3x चालला गेला 1x, x/5 कुठं इथे लिहू का आता, x/5 इज इक्वल टू 10 आणि इथून निघते तुमचं x बरोबर हे 10 50. x इज इक्वल टू 50. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट 88 नंबर क्वेश्चन. मिश्र धातू A आणि B यांमध्ये, थोडं वर होते का, खाली करू. मिश्र धातू A आणि B मध्ये जस्त आणि तांबे, हे शेवटी करू. थोडं हार्ड गणित आहे, तेवढं थोडंसं जास्त वेळ लागणारं गणित आहे. तसे गणित एकदम शेवटी करायचे, वेळ लागणारे गणित एकदम शेवटी करायचे. 2 क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 112 आहे. 2 क्रमागत विषम संख्या म्हणजे काय, जर एक x असेल तर दुसरी x+2 आहे, 2 आहे. ओके, त्यांच्या वर्गातील फरक 112 आहे. जर ईचा वर्ग करतो आणि याचा वर्ग करतो तर यांच्या वर्गातील फरक किती आहे, 112. 1 1 2. ठीक आहे, चला वर्गातील फरक 112 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती आहे. तुम्हाला लहान संख्येचा वर्ग काढायचा आहे. जर लहान संख्येचा वर्ग काढायचा असेल आणि ती संख्या जर विषम असेल तर 625 कितीचा वर्ग आहे, 25.
ही राहू शकते. 900 कितीचा वर्ग आहे? 30चा. ही विषम संख्या लहान संख्या पकडली तर ही विषम संख्या आहे का? नाही ना, म्हणून हे ऑप्शन निघत नाही. ओके. 729 कितीचा वर्ग आहे? 784 कितीचा वर्ग आहे? 6चा आपला 25चा 625 729 27चा वर्ग आहे का? 7 7 49 7 7 49 हातच्याला हातचे 4 7 7 49 हातचे 4 7 14 14 28 28 4 32 2 हातच्याले 3 2 2 4 4 3 7 27चा वर्ग. ओके. हा आहे 27चा वर्ग. 784 किती? 28चा आहे का? 8 8 64 हो 28चा वर्ग आहे. हा 28चा वर्ग आहे, म्हणजे हे ऑप्शन नसणार का? कारण की आपल्याला विषम संख्या पाहिजे, म्हणून एक तर 25 आन्सर किंवा 27 आन्सर. तर पाहून घ्या कोणतं. तर पहिले 25 पहा. जर हे 25चा वर्ग 625 घेतले, जर एक संख्या 25 असेल तर दुसरी संख्या 2 जास्त, नंतरची विषम संख्या 27. 27चा वर्ग आहे 729. ह्या दोघांची वजाबाकी 112 येते का? पाय काय म्हणताय, जर दोन क्रमांक संख्येच्या वर्गातील फरक 112 आहे, दोन क्रमांक संख्या आहे, एक 25 आणि 27 आहे, पहिली संख्या 25 दुसरी 27, यांच्या वर्गातील फरक 112 आहे का? पाहून घ्या पहिलं. मोठी संख्या ही 9तून 5 गेले किती? 4 आले. आहे का 112? येते का 112? हे 2 आहे, इथे 4 आहे, म्हणून हे ऑप्शन तुमचं कटून जाते. जर हे ऑप्शन कटन उरलं कोणतं? हेच तुमचं आन्सर आहे. ठीक आहे. चला 90 नंबरचा क्वेश्चन. खालील किंमत काढा. सॉल्व करू याला. पहा इथं ए असं काहीच नाही ना, हे वेगळी गोष्ट आहे. इथं ए आणि ही बी संख्या आहे, ही पुन्हा सी संख्या आहे, म्हणून याला डायरेक्ट सॉल्व करायचं. पहा 0.11चा वर्ग किती होते? 2 स्थानांतर पॉईंट आहे ना, वर्गामध्ये 4 स्थानांतर पॉईंट होईल. ठीक आहे. मायनस 2 स्थानांतर पॉईंट आहे ना, तिकडे 4 स्थानांतर पॉईंट होईल, आणि वर्ग 1चा वर्ग 1च राहते. 0.0001. इकडे 1.2 जसे ते 1.2 जसे ते यांची वजाबाकी करा. एकातून 1 गेला 0, 1 मिनटं 1 आणि 1 2 वजाबाकी ना, एकातून 1 गेला 0. ओके. एकाची जसे ते 0.0 जमले इथपर्यंत? सांगतो. याचा अर्थ असा होता. बरं खाली लिहू का? वरच्याची वजाबाकी आली एवढी 0.001 0.001. इकडल्या एकची काही हेच म्हणजे गरज नाही लिहायची, आणि खाली आहे 1.2. ओके. आता दशांश स्थळ हटवण्यासाठी काय करावं लागते ते सांगतो. आपलं काय करावं लागते ते सांगतो. 1 मिनटं. 11चा वर्ग 121 येणार बाबू, इथे थोडं चुकलं. 1 2 1 येईल. 11चा वर्ग इथं 1 2 येईल. 1 येईल. 1 2 1. 1 मिनटं. 4 स्थानांतर पॉईंट 1 2 1 असं तुमचं थोडं चूक इथं. ठीक आहे. 1 2 येईल. एकातून 1 गेला 0, 2चे 2, एकाचा 1 0 0 0. ओके. चला 0 पॉईंट वरता येतं तुमचं, वरता येत आहे हे. यांची वजाबाकी येत आहे तुमची 0.012 0.012 आणि खाली 1.12 0.012 आणि खाली किती? 1.2 येत आहे. ठीक आहे. आता दशांश स्थळ सगळे सारखे करा. हा स्थळ 0 हा पॉईंट इथे दिला तर हा पॉईंट इकडे होऊन जाईल. 1 आणि 2 1 आणि 2. ठीक आहे. चला काही टेन्शन घ्यायचं नाही. हा पॉईंट आहे ना 3 स्थानांतर तिकडे सरकवा, इथं 12 राहील फक्त. हा पॉईंट 3 स्थानांतर इकडे सरकवला तर 1 2 3. चला 1200. ओके. 12 12 कटले, वर आले 1/100 आणि 1/100 म्हणजे पा हे 2 शून्य आहे ना, इकडं सरकवून द्या पुन्हा 2 शून्य. हे 2 शून्य आहे ना, एक इकडं सरका एक सरका. ठीक आहे. पा हे 0 काटला तर आपण इथं पॉईंट येईल, हा 0 काटला तर इथं पॉईंट येईल, म्हणून आन्सर तुमचं 0.01. हे ऑप्शन नंबर आहे 0.01. नेक्स्ट आपले 2 गणित सॉल्व करायचे राहिले, लक्षात ठेवा फक्त. एका सांकेतिक भाषेत थँक्सला असे लिहिले जाते, त्या सांकेतिक भाषेत स्टुपिडला कसे लिहिले जाईल? पहा टीच्या आधी एस येते, तसंच एसच्या आधी काय येईल? OPQRS. एसच्या आधी आर येईल. DD आर नाही, म्हणजे ही ट्रिक लागत नाही. ओके. दुसरी लावा. काय लागते पहा, हा एस दिसता इथं. ठीक आहे. हा के दिसता इथं. यस.
हा एन दिसता इथं, यस ठीक आहे. म्हणून STUPID चं काय होईल, हा डी जसे ते, हा आय जसे ते, हा पी जसे ते, ठीक आहे. DIP कुठं, DIP DIS कटलं, DIP ओके. आता पहा शेवटी काय काय तर पहिला टी शेवटून 3 नंबर आहे, सेम हा पहिला एस शेवटून 3 नंबर, ओके. शेवटून 1 2 3 एस पाहिजे ना, नाही आहे कटला. शेवटून 1 2 3 एस पाहिजे, हाय. इथं शेवटून 1 2 3 एस नाही, म्हणजे तुमचं आन्सर हे आहे, ठीक आहे. नेक्स्ट हा क्वेश्चन बघा आता. राणी आणि सुरेश एक जोडपे असून, राणी आणि सुरेश, राणी म्हणजे हे, सुरेश म्हणजे हा, गोल म्हणजे स्त्री, चौकोन म्हणजे पुरुष आणि जोडपे आहे म्हणजे पती पत्नी आहे, म्हणजे दोघांमध्ये लग्न झालं आहे. आणि जोडप्यासाठी मी बरोबर चिन्ह वापरतो. पहा जोडप्यासाठी बरोबर चिन्ह हे भाऊ बहीण, बहीण बहीण, भावंडांसाठी चिन्ह, आणि हे जे चिन्ह आहे हे आपलं हे मुलगा आणि मुलीसाठी चिन्ह, ठीक आहे. म्हणजे डॉटर अँड सन. त्यांना मेधा आणि दीप्ती अशा 2 मुली आहे, यांना मेधा आणि दीप्ती अशा 2 मुली आहे, ठीक आहे. पहा गोल चिन्ह म्हणजे स्त्रियांचं चिन्ह, हे आडवं म्हणजे बहीण बहीण, आणि हे म्हणजे डॉटर अँड सन, ठीक आहे. या वरच्या दोघांची खालची 2 भावंड आहे. दीप्तीचे लग्न अनुरागसोबत झालेले आहे, ही दीप्ती आहे, तिचे लग्न अनुरागसोबत झाले आहे. हे लग्नाचं चिन्ह, पती चिन्ह, आणि हे जेंट्स चिन्ह. जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. आता हा जो कोणासाठी लागते ते सांगतो मी. जो याचा अर्थ होते थोडं जोपासून थोडं रिवर्स जा, आणि जो माणूस आधी येईल त्याच्यासाठी लागते, अनुरागसाठी, ठीक आहे. अनुराग जो गरिमा आणि तुषारचा यांचा मुलगा आहे. अनुराग गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. अनुराग गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. जमलं. अनुराग गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. जर अनुराग हा गरिमा आणि तुषारचा मुलगा असेल तर हे वरचे दोघं जण गरिमा आणि तुषार पती पत्नी असेल ना, तरच यांचा मुलगा असेल ना, ठीक आहे. आता शेवटचं वाक्य पहा. तर दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय. तुम्हाला दीप्ती भेटली, कोमल भेटली नाही, शोधून घेऊ, ठीक आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. अनुरागची मुलगी निधी आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. अनुरागची बहीण कोमल. तुम्हाला काय विचारलं आहे, कोमल, ठीक आहे. तुम्हाला दीप्ती भेटली, कोमल भेटली, आणि दोघांमध्ये नाते विचारलं. दीप्ती आणि कोमल यांच्यामध्ये नाते काय, हे डी आणि आते आणि भाजीत होणार नाही, ननद आणि भावजं, ठीक आहे. डी आणि के, ही भावजं आणि ही ननद. नेक्स्ट ऑप्शन नंबर 2 झालं. 93 नंबर क्वेश्चन बघा आता. खाली आकृती त्रिकोण किती आहे ते मोजा. त्रिकोण मोजण्यासाठी काही नाही, 1 2 3 4 5. खाली बेस किती पाहून घ्या, 1 2 3 4 5. खाली बेस 1 बेस 2 बेस 3 बेस 4 बेस 5 बेस, बस झालं. त्यांची बेरीज करा. 1 2 3 4 5. 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट स्पंदने 120 पानांच्या पुस्तकाचा 306 भाग वाचला. पुस्तकामध्ये 120 पाने होते, त्याचे 306 भाग वाचला म्हणते, तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाही. तर त्याने किती पाने वाचली नाही. पहा 6 पैकी जर 3 वाचली तर 3 पानं वाचली नसेल कोणापैकी, 6 पैकी, ओके. म्हणून 6 पैकी जर 3 वाचली नाही तर वाचायची किती आहे मग, म्हणजे 3 जर 6 पैकी 3 वाचले तर वाचायची किती आहे, 3च, 6 - 3. तर तरीही 306 पानं वाचायची शिल्लक आहे. म्हणून 3 1 3, 3 2 6, 2 1 बेस, बेस 1 12, 60 पाने वाचणे शिल्लक आहे. ऑप्शन नंबर 2. 95. हे लयबद्ध अक्षरमाला आहे. पहिलं क्वेश्चन कसं आहे ते सांगतो मला. AA ऑब्लिक AAA, AA ऑब्लिक 1 2 AAA ऑब्लिक 4 वेसे ऑब्लिक 1 2 3 4 वेसे ऑब्लिक 4 वेस बी, 4 वेसे ऑब्लिक 4 वेसे ऑब्लिक आणि बी, ऑब्लिक आणि बी, ओके. लयबद्ध अक्षरमालिका आहे. याला कसं सॉल्व करायचं ते तुम्हाला सांगतो. बघा 2A 3A 4A 5A पाहिजे होतं.
स्पष्टपणे दिसताना तुम्हाला डायरेक्ट एक लयच लागली ना, डबल ए, ट्रिपल ए, 4 टाइम्स ए, पुन्हा 4 टाइम्स ए. मी म्हणतो इथं 5 वेळेस ए असेल ना, मी म्हणतो इथे 5 वेळेस ए असेल ना. ओके, 5 वेळेस ए बी, 4 वेळेस ए बी, 3 वेळेस ए बी, 2 वेळेस ए बी. दिसतं, डबल ए बी, ट्रिपल ए बी, 4 वेळेस ए बी, 5 वेळेस ए बी. ओके, झालं तुमचं आन्सर. काय तर बी 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 ए, ट्रिपल बी ए, ट्रिपल बी ए. ओके, नेक्स्ट 96 नंबर क्वेश्चन. आपले 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, लक्षात ठेवा फक्त. हे पहा, एकदम इझी क्वेश्चन. असे क्वेश्चन मालिका पूर्ण करा. असे क्वेश्चन खास करून मित्रांनो फरक वजाबाकी फरक असेच राहते, दुसरं काहीच राहत नाही या क्वेश्चनमध्ये. पहा, 5 6 पण 25, 5 + 1 6 आणि 0.25, 1.25. ठीक आहे, 25 मध्ये 25 ॲड करा, झाले 50. ओके, 6 आणि 1 7, 1.25, 1.25, 1.25, पुन्हा 1.25. ठीक आहे, 50 + 25 75, 7 आणि 1 8, पुन्हा 1.25 ॲड करा. पहा, 8 आणि 1 9, 75 आणि 1 0.25 आणि 0.75, 1 झाला. पहा, ह्या 75मध्ये हे ॲड करा, किती झाले, 8चे डायरेक्ट 9 झाले, 9 आणि 1 10, 10 तुमचा आन्सर आहे, ऑप्शन नंबर 4. आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत गेला, शेवटी पहा तो पुन्हा डावीकडे वळतो. आता कोणत्या दिशेने चालत आहे, आता कोणत्या दिशेने चालत आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत गेला, आदित्य उत्तरेकडे चालत गेला. पहा, असं करायचं, नेहमी प्लस चिन्ह करायचं. वरची दिशा नेहमी उत्तर राहील, खालची तर दक्षिण राहील. इकडली उजव्या हातावरची पूर्व दिशा राहील आणि इकडली पश्चिम दिशा राहील, असं तुम्ही करायचं. ठीक आहे, पहा, आदित्य उत्तरेकडे चालत जातो. काही वेळानंतर तो उजवीकडे वळला, काही वेळानंतर तो उजवीकडे वळला आणि थोडे पुढे जाऊन डावीकडे वळला, थोडं पुढे जाऊन डावीकडे वळला. डावीकडे म्हणजे काय, वरची दिशा. ठीक आहे, शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळला, 1 किमी चालला, पुन्हा डावीकडे वळला. आता तो कोणत्या दिशेला आहे, ही कोणती दिशा आहे मित्रांनो, ही उत्तर दिशा, सॉरी पश्चिम दिशा. ठीक आहे, राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी, 5 वर्षापूर्वी वयांची सरासरी 16 वर्ष आहे. सरासरी 16 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी वयांची सरासरी 16 वर्ष आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी किती होईल, तर 5 वर्षानंतर किती होईल. आणि हे चिन्ह म्हणजे तुमचं आज आहे, काय नाही, सरासरी लक्षात ठेवा. 5 वर्षाआधी जेवढी होती ना, बस त्याच्यामध्ये 5 जर ॲड केले तर ही झाली तुमची आजची सरासरी. ओके, पुन्हा 5 वर्ष ॲड करा, 5 वर्षानंतरची सरासरी होऊन जाईल. 5 आणि 1 6, 26 वर्ष, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, बघा, विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो. ही झाली जुनी माहिती, ही झाली न्यू माहिती. विद्यार्थी जुनी माहिती गोळा करताय, नव्या माहितीशी तुलना करताय, याच्यासोबत तुलना करताय. चुका शोधतो, काय काय चूक आहे, याच्यामध्ये काय काय चूक आहे जुन्या माहितीसोबत ते बघतो आणि नवीन निष्कर्ष लावतो, याच्यामध्ये नवीन निष्कर्ष सुचवतो. हा मानसिक प्रक्रिया म्हणजे हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. पहा, निरीक्षण आहे का, निरीक्षण करणे म्हणजेच मित्रांनो बघा, एकमेकांसोबत दोन्ही माहितीची एकमेकांसोबत तुलना करणं म्हणजे निरीक्षण होत नाही. निरीक्षण म्हणजे फक्त पाहणं, ठीक आहे, आणि समजून घेणं. दोन्ही तुलना एकमेकांसोबत तुलना करणं हे निरीक्षणमध्ये येत नाही. मूल्यांकन चिकित्सा हो हेच आहे आन्सर. ठीक आहे, पहा, कारण की बघा हे पाठांतर तर होणारच नाही. दोन्ही माहितीची एकमेकांसोबत तुलना करणं म्हणजे पाठांतर होत नाही. अनुकरण करणं होत नाही, कारण की अनुकरण करणं म्हणजे काय, तर ओल्ड माहिती जशी तशी छापणं, न्यू माहिती जशी तशी छापणं. एकमेकांसोबत तुलना करणं, एकमेकांचं मूल्यांकन करणं, एकमेकांचा निष्कर्ष लावणं हे होत नाही. म्हणजे काय, तर हे पण नाही, हे पण नाही आणि खालचं पण नाही. ठीक आहे, आन्सर तुमचं हेच आहे, मूल्यांकन. हा जरा स्टँडर्ड शब्द वाटत आहे.
कोणती संख्या येईल, संख्या मालिकेत नंतरची कोणती संख्या येईल. मित्रांनो असे क्वेश्चन खास करून निस्ते वजाबाकी बेरीज याचेच राहते. पहा 70 आणि 20 90, 70 80 90 97 27. ठीक आहे, कितीचा फरक आहे. 97 + 3 200 झाले, प्लस 26 27 29 29 27 29 30 31 27 28 29 30 31. हो ना. 6 आणि 1 7, 22 आणि 3 25, 7 8 9 10 11 12 13 33. ठीक आहे. 27 28 29 30 31 32 33, 7 आणि 3 10. ठीक आहे. 7 आणि 10 7 आणि 10 हातचाला 1, 7 आणि 3 10 0 हातचाला 1, 3 1 4 25 आणि 4 29. ओके, चला नेक्स्ट. हां, झाले 100 क्वेश्चन. 2 क्वेश्चन राहिले होते, आपण ते करून घेऊ आता. ऑलरेडी 86 आणि 89 राहिला बहुतेक. अच्छा 89 नाही, 89 झाला, 88 राहिला होता. हे झालं 88 आणि 86 काहीतरी राहिला होता. ठीक आहे. बघा 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 वुमन एक काम 7 डेजमध्ये करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसात करतात. तेच काम म्हणजे बरोबर 10 मुले 10 बॉईज तेच काम 14 दिवसात करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतात. तरचा पण अर्थ बरोबर होतो. ठीक आहे. तर 5 वुमन कुठं लिहित आहे, ठीक आहे, इथे येतो. 5 वुमन प्लस आणि म्हणजे प्लस चिन्ह होते. 10 मुले 10 बॉय तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात. तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात. तेच काम x दिवसामध्ये पूर्ण करतात. x दिवसामध्ये पूर्ण करतात. बस झालं. एवढं आहे ना. याच्यातच मित्रांनो फक्त आता 1 उदाहरण, 2 उदाहरण, 3 उदाहरण. उदाहरणात तिन्हीच्या मधामध्ये बरोबरचे चिन्ह आहे. बस असं झालं ना. पहिले 2 उदाहरणं सॉल्व करा. 10w गुणला 7 = 10b गुणला 14. ओके. 7 1 7, 7 2 14, 10 कटले 10 कटले, w/b खाली येऊन जाईल. बरोबर किती, हे इथे 1 राहते, तो खाली गेला, वरचे 2 जसे ते. ओके. बस सेम सीनमध्ये आता हे सोडून द्या. ह्या 2मध्ये w = 2 लावा, b = 1 लावा. ठीक आहे. b म्हणजे 1 होऊन जाते. 10 1 10 गुणला 14, 10 1 10 गुणला 14 = w म्हणजे 2, b म्हणजे 1, w म्हणजे 2, b म्हणजे 1. 5 2 10 + 10 20 गुणेला x. ठीक आहे. 10 कटले 10 कटले, बे 1 बे 7 14, x = 7. x बरोबर 7 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. हे तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट. आता 88 नंबरचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन मजेशीर आहे मित्रांनो. हा क्वेश्चन तुम्हाला दिसला तर एकदम सर्वात शेवटी घ्यायचा. हा क्वेश्चन तुम्हाला दिसला तर एकदम सर्वात शेवटी घ्यायचा. थोडा क्लिष्ट क्वेश्चन आहे, मला पा सांगतो. मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 9:5 आहे. मिश्र धातू एक ए आहे, एक बी नावाचा मिश्र धातू आहे. त्यामध्ये तांबे गुणोत्तरात जस्त, ज्यामध्ये पण तांबे गुणोत्तरात जस्त. पहा 2 मिश्र धातू आहे, एक हा आहे, एक दुसरा आहे. दोन्हींमध्ये पण तांबे आणि जस्तांचं प्रमाण राहील. या मिश्र धातूमध्ये पण तांबे जस्ताचं प्रमाण आहे, त्याच्यात पण प्रमाण आहे. पहिल्यामध्ये 4:3 प्रमाण आहे, दुसऱ्यामध्ये 9:5 प्रमाण आहे. ओके. हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळून सी मिश्र धातू तयार केल्यास सी मिश्र धातूमधील तांबे आणि जस्ताचे यांचे प्रमाण किती होईल. हे दोन्ही पण एकमेकांमध्ये मिक्स करायचे आणि नवीन सी मिश्र धातू तयार होते. त्या सी मिश्र धातूमध्ये तांबे आणि जस्ताचे प्रमाण किती होईल असं त्यांचं म्हणणं आहे. बस याच्यासाठीच मित्रांनो एक नवीन तुमचा सी मिश्र धातू आहे, त्यामध्ये तांब्याचं प्रमाण गुणोत्तरात जस्ताचं प्रमाण. हे कसं करायचं ते सांगतो किंवा इकडे लिहितो. यांनाच ॲड करून हे नवीन सी मिश्र धातू निघाला, त्यामध्ये तांब्याचं प्रमाण किती आहे, गुणोत्तरात जस्ताचं प्रमाण किती आहे. बस असंच तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी काहीही करायचं नाही मित्रांनो. हा तांबे घ्यायचा 4, फक्त तांबेसाठी पाहतो.
ठीक आहे, फक्त 4 घ्यायचे. पहा एमध्ये एकूण किती आहे धातू? 4 + 3 7 आहे ना, बस 7 पैकीच 4 तांबे आहे. जमले इथपर्यंत? 4 तांबे आहे एकूण 7 पैकी, प्लस याच्यामध्येच तांबे 9 आहे एकूण किती पैकी? 9 आणि 5 14 पैकी. जमले इथपर्यंत? पहा धातू ए मध्ये 4 तांबे आहे, टोटल 7 पैकी 4 आणि 7 आहे ना, एकूण 7 एककापैकी 4 तांबे आहे. धातू बी मध्ये तांबे 9 आहे एकूण 9 आणि 5 14 पैकी. ओके, चला तर एकूण तांबे किती झाले? पहा 7 दूने 14, खाली 14 सेम झाले, 4 आणि 8. ओके, डबल डबल करा, खाली 14 सेम झाले, खाली 14 सेम आहे म्हणून सेम वरच्यांची बेरीज होईल 17. जमलं? तर तांबे आपल्याकडे आहे 17 आहे 14 पैकी. तांबे आहे 17 आहे 14 पैकी. ओके, गुणोत्तरात तांबे झाला तर जास्त घ्या. दिसतंय? जास्त किती आहे मग? 3 आहे 7 पैकी, प्लस इकडं 5 आहे 14 पैकी. ठीक आहे, टोटल 4 आणि 3 7 आहे, 7 पैकी किती? 3 आहे जास्त. इथं 9 आणि 5 14, 14 पैकी 5 आहे जास्त. झालं. पुन्हा 7चे डबल 14, 3चे डबल 6, 14 14 सेम आहे म्हणून खाली 14 तुमचे आणि 6 आणि 5 11. 11 14 तुमचा आन्सर आहे. जास्त 11 14 आहे. ओके, जमले इथपर्यंत? आता या स्वरूपामध्ये 4-3 किंवा 9-5 अशा स्वरूपामध्ये हे आणण्यासाठी सी मिश्र धातूमध्ये तांबे आणि जस्ताचं प्रमाण अशा या स्वरूपामध्ये आणण्यासाठी काय करायचं? खालचे 14 कटलेच, खालचे 14 कटले, बस 17 11 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. ओके, तर मित्रांनो इथे आपले सर्व क्वेश्चन सॉल्व्ह झाले. आशा करतो तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. जर नक्कीच लेक्चर जर आवडलं असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. आणि हां, ज्यांना कुणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझी बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके.